ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचं निधन झालंय। संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायामधील ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून साखरे महाराजांची ओळख राहिली। डॉक्टर किसन महाराज साखरे यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयामध्ये किसन महाराज साखरे यांचं निधन झालंय। आळंदीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। 2 दिवसांपूर्वी त्यांची तब्येत बिघडली होती आणि त्यानंतर त्यांना चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं। सोमवारी रात्री उशिरा हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली। आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी तुषार झरेकर सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, ज्येष्ठ कीर्तनकार किसन महाराज साखरे यांचं निधन अत्यंत दुःखद अशी ही बातमी। नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर वारकरी संप्रदायातलं एक मोठं नाव म्हणून डॉक्टर किसन महाराज साखरे यांच्याकडे पाहिलं जायचं। 100 पुस्तकांपेक्षा अधिक पुस्तकं खरं तर साखरे महाराजांनी लिहिलेली आहे। 89व्या वर्षी खरं तर साखरे महाराजांचं निधन झालं आणि ही संपूर्ण जी शोककळा आहे ती वारकरी संप्रदायामध्ये पोहोचल्याचं एकंदरीत पाहायला मिळतं। यामध्ये सर्वात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर साखरे महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीवर गेले कित्येक वर्ष काम केलं। त्यानंतर वारकरी संप्रदायाचं विचार आणि प्रसार आणि विचार बाहेरपर्यंत पोहोचवण्यासाठीही त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं। खरं तर त्यांचे अनेक शिष्यगण आहेत। त्या शिष्यगणांच्या दर्शनासाठी खरं तर साखरे महाराजांचं पार्थिव आळंदी येथील साधकाश्रमात ठेवण्यात आलेले आहे। आता पार्थिवाची आळंदी प्रदक्षिणा मार्गावरून आळंदीचं पार्थिव साखरे महाराजांचं पार्थिव निघेल आणि त्यानंतर 4:30 ते 5च्या दरम्यान महाराजांना अग्निडाग दिला जाईल। धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।